विद्यार्थी मित्रांनो, आता आपण राज्यशास्त्र पाठ 5वा भारत व अन्य देश याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. पान नंबर 88 आणि 89. यामध्ये आपल्याला भारत आणि जे अन्य देश यांच्याशी भारताशी कसे संबंध आहेत, त्यामध्ये भारत आणि रशिया, भारत आणि युरोपीय राष्ट्र, भारत आणि आफ्रिका खंड, भारत आणि इंडो पॅसिफिक, भारत आणि आग्नेय आशिया, भारत आणि पश्चिम आशियाई देश यांच्याशी भारताचे असलेले संबंध या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. हा भाग 3 आहे. हा पाठ फार मोठा असल्यामुळे आपण त्याचे भाग 1, 2 आणि 3 असं विभाजन केलं आहे. यामध्ये सुरुवातीला आता आपण बघूया भारत आणि रशिया. भारत आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच आताचा जो रशिया आहे यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्ध काळात जेव्हा शीतयुद्ध झालं त्यावेळी 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला आणि त्यातूनच संरक्षण विषयक तसेच आणि तंत्रवैज्ञानिक म्हणजे संरक्षण विषयक आणि आर्थिक तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत युनियनने म्हणजेच रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच लष्करी मदतही दिली आहे. सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यांमुळे या संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नव्हती. मात्र 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. आज भारताला लष्करी सामग्रीचे उत्पादन तसेच खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी दोघांनी मिळून संयुक्त प्रकल्प उभारलेले आहेत. भारताला मोठ्या प्रमाणात लष्करी किंवा लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे यांची मदत फार मोठ्या प्रमाणात रशियामधून होत आहे. त्यानंतर पुढील देश आहे ते आहेत भारत आणि युरोपीय राष्ट्र. युरोपीय राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने जर्मनी व फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही देशांचे म्हणजे आपल्या भारताचा आणि युरोपियन राष्ट्रातील देशाचा ध्वज आपण दाखवलेला आहे. भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान युरोपीय राष्ट्रांकडून मिळते. अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत फार मोठ्या प्रमाणात निर्यातदार देश आहे. खुल्या वापरावर भर हे या दोघांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत आहेत. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा आणि दहशतवाद या संदर्भात या युरोपियन राष्ट्रांबरोबर भारताने अनेक करार केले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर पुढील देश आहे भारत आणि आफ्रिका खंड. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचललेली आहेत. आफ्रिकेतील अनेक देश हे वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवली आहे. शिक्षण, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात विकास होण्यासाठी भारत आर्थिक सहाय्य करत आहे. भारताची ऊर्जेची गरज या आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न जे देश आहेत म्हणजे इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान हे भागवू शकतात. त्याचबरोबर आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत हा प्रयत्नशील आहे. 2015 मध्ये भारत आणि आफ्रिका यांचे शिखर परिषदेला जवळजवळ 54 राष्ट्रांचे आफ्रिकेतील 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते आणि या परिषदेमध्ये अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा केली. उदाहरणार्थ हवामानातील बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी
सागरी चाचेगिरी याचा अर्थ समुद्रावरती असणारे म्हणजे समुद्राजवळील जे काही चोऱ्या होतात समुद्राच्या मार्गाने त्यालाच म्हटलं गेलं आहे सागरी चाचेगिरी. तर अशा या अनेक प्रश्नांवरती या जागतिक शिखर परिषदेमध्ये चर्चा केली गेली आहे. त्यानंतर आहे भारत आणि इंडो पॅसिफिक. इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ असे आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत. अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तर सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी या विरोधातील मोहीम तसंच पर्यटन, कला, संस्कृती या क्षेत्राबाबत विविध करार या देशांशी झालेले आहेत. पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करत आहे. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक तांत्रिक मदत देण्याचे जपानने मान्यही केले आहे. यानंतर आता या ठिकाणी आपण भारत आणि इंडो पॅसिफिक यांची माहिती बघितली. तर आता पुढे आहे भारत आणि आग्नेय आशियाई देश. या आग्नेय आशियाई देशांमध्ये तुम्हाला आता पान नंबर 89 वरती आहे ते इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशिया राष्ट्रांची भारताच्या सुरुवातीपासूनचे सलोख्याचे संबंध आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून ही मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण पूर्वेकडे पहा म्हणजेच लुक ईस्ट आणि त्यानंतर 2014 नंतर हे धोरण कृती करा म्हणजे ॲक्ट ईस्ट म्हणून ओळखले गेले आहे. भारत आणि पश्चिम आशिया यामध्ये पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. यामध्ये इराण, बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्रांकडून मिळते. संरक्षण विषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते आहे. आता यामध्ये आपल्याला संरक्षण विषयक म्हणजेच लढाऊ विमाने आहेत, जहाजे आहेत, त्या संबंधित आवश्यक साधने, शिवाय नोकरी व्यवसाय निमित्त अनेक भारतीय या ठिकाणी म्हणजे पश्चिम आशियाई देशांमध्ये राहत आहेत आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होत आहे. सर्वच राष्ट्रांशी जवळजवळ मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी भारत हा सतत प्रयत्नशील आहे, एकमेकांना मदत करत आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा प्रमुख उद्देश सुद्धा आहे. भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधांचा या ठिकाणी आपण थोडक्यात ही माहिती घेतलेली आहे. यानंतरचा पुढील पाठ आहे तो भारत आणि म्हणजेच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक समस्या ज्या आहेत त्या पुढील पाठात आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा, कारण या पाठामध्ये भारताचे जगातील इतर राष्ट्रांशी कशा पद्धतीने मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यातून भारत कसा स्वतःचा विकास करत आहे यातील महत्त्वाचे मुद्दे या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळाले आहेत. त्यामुळे हा पाठ वाचायचा आहे आणि नंतर या पाठाखाली जो काही स्वाध्याय आहे तो आपल्या वहीत सोडवायचा आहे. थँक्यू.